इंजीनियर बनने के लिए बच्चे मेहनत कर रहे हैं। गाईज बघा आमची पूर्ण E2 बॅच आणि हा आमचा ग्रुप, आमची टीम BEEच्या लॅबमध्ये आहे ती इथे. आम्ही दोघांनी याच्यात काही कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही. बस कौन हे बघा गाईज मी पण ठीकठाक होऊन आलेले आहेत. गाईज इथं बघा सानिकाने रस्त्यावर काय चालू केलंय. आम्ही लिटरली खाली आहे तिथे पार्किंग मध्ये. मोठ्याने बोल. हिरोईन गाईज गौरीचा बर्थडे आणि आम्ही तिच्यासाठी केक घ्यायला आलोय. का बरं हसती तू एवढी? आमच्या रूम मध्ये आवाज येतोय. तू ब्लॉग बघती का? मी म्हणलं एवढं मोठमोठ्याने का बरं हसायली ती. बघू काय सीन चालू आहे. आमच्या मॅडम आलेल्या आहेत रिकवर होऊन. कम्प्लिटली रिकवर नाही झाल्या पण ठीकठाक होऊन आलेल्या आहेत. टाळ्या टाळ्या चला टाळ्या टाळ्या. टेस्ट नाही काय नाही मस्त निवांत. हा तेच टेस्टच आणि थंडीशी रिलेटेड काय बोलली नेमकं? टेन्शन नाही काय नाही नुसतं झोपा काढायचं. अच्छा थंडीची झोप काढायची म्हणून टेस्ट नाही, एक्झाम नाही, कॉलेज नाही असं का? आमची पेशंट घेतलं आता बरं वाटतंय. अगं काहीच नाही, क्लासमध्ये बसले होते, ईजीचं लेक्चर चालून अचानक दुखायला लागलं. मी बाहेर जाऊन आले त्यामुळे मॅमकडे बसले. अक्षरा पडली आजारी. गाईज ही लिफ्टच भूताटकी सारखी आहे. किती डेंजर आहे. अगं आपल्याला सवय नाही अशा आपण डेंजर आहे. हो खूप आते. हा एवढं पण घाण नसतात लिफ्ट लगे. हो ना तेच म्हटलं एकदम भूताचं हे व्हायलंय. आणि ते इथून किती फास्ट दिसतं असं वाटतं किती हे फ्लोअर चढून गेलं तर उतरलं. कसं वाटतं की अरे जाते आपल्याला फील होतं आपली मोठी काही ना काहीतरी होतच आहे. काय चाललं तेच कळत नाही. सतत कोणाचे दुखणे येतात. मी 6वीला बाहेर होते, 7वीला बाहेर होते, 11th 12thला बाहेर होते. पण असं कधीच माझ्याच झालं नाही. एकामागे कोणाचं काहीतरी चालूच आहे आमच्या इथे. मार्क्स नको दाखवू. 24 मार्क्स आउट ऑफ 30. बच्चे मेहनत कर रहे हैं. क्या क्या इंजीनियर बनने के लिए बच्चे मेहनत कर रहे हैं. अच्छा हिंदीतून नाही बोलते, मराठीतून बोलायला पाहिजे. काय? हिंदीतून नाही बोलते आपण, आपलं मराठी होती. हा मग तूच बोलायलास. ये हमारे क्लास के टॉपर बच्चे, बैक बेंचर्स, निखिल कोल्हे. एक्झाम चालू आहेत. सो आम्हाला दुसऱ्या क्लासमध्ये बसायला सांगितलं आहे आणि आम्हाला क्लासरूमच सापडत नाही आहे. हां फायनली सापडलं. मोनिका अच्छा ही आहे का? ओके. आमच्या क्लासला तुमचे पाय कसं काय लाभले चक्क? हो का? बाय.
गाईज तुम्ही बघू शकता इथे कॉलेजमध्ये आता आमचं सेमिस्टर संपायला 3-4 दिवस राहिलेत. सगळे प्रोजेक्ट वगैरे आणि सबमिशन्स वगैरे करायचे 2-4 दिवसातच. आणि तिकडे बघा माझे क्लासमेट्स पण आलेत. लाईव्ह जाणारच नाही कधी इन्स्टाला. लाईव्ह चुकूनही गेली ना मग सगळं अवघड आहे. तिथूनच गायत्री गाईज इथे आम्ही BEEच्या सरांची वाट बघतोय. कधी कोणाची इतकी वाट बघितली नसेल तितकी आम्हाला BEEच्या सरांची वाट बघायला लागली आहे. आणि आमच्या क्लासचा टॉपर पंकज इकडे आलेला आहे. FPLचं प्रॅक्टिकल आहे. सगळे PC बंद आहेत. त्या मॅमचं लेक्चर ऐकायचं नाही म्हणून हे सगळे पळून आलेत. आणि आमचं MPWचं प्रॅक्टिकल असताना सुद्धा इकडे चल MPWचं प्रॅक्टिकल असताना सुद्धा आम्हाला सुद्धा इकडे बोलवून घेतलं आहे. आणि हा ओंकार ह्याला तर कधी पण काही पण हे करायचा कंटाळा येतो. गाईज आमचं हे बघा काय रे इंडस्ट्रियल रिपोर्ट हे द्यायचं नाही. प्रॅक्टिकलला बसवतील. आपले फोटो दाखव ना. मग काय करायचं इथं? हा इकडं काय आलो आपण? हे बघा गाईज मी बिनकाम ही माणसांचेच फोटो जास्त दिसतात. मी खूप काम केले गाईज. खूप भयंकर काम केलं. याला काही नाही आहे. फक्त पैसे दिलेत ते पण किती बघ रुपये? भाई मी हे बनवलेलं आहे. मी ना फ्रेंडचे पैसे किती रुपये दिले? 84 रुपीज. बस, आम्ही फक्त 84 84 फक्त. मग तुम्हाला ह्यांच्याकडे पगार द्यायचा का मग? गाईज ही आमची BEEची लॅब आहे. आणि आज आज नाही उद्या आमचा कॉलेजचा लास्ट डे. सो आज आम्ही जे प्रोजेक्ट केला होता तो इथे सबमिट करायला आलो आहे. आणि हा चेतन आणि पारस ह्यांचं खूप मोठं ह्यात कष्ट आहेत. काय काय केलं आहे आपण? रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण पॅरेलल सर्किट बनवलेलं आहे एका प्रकारे. पण ठीक आहे मी पण बनवलेलं आहे आणि आमचे खजिनदार आहे. खजिनदार मीन्स खजिनदार म्हणजे होते. DM करा थोडं. आणि आमचे अजून एक मेंबर आहे तिचा कॉल आला आहे आम्हाला. हां हॅलो ये BEEच्या लॅबमध्ये BEEच्या लॅबमध्ये आहे ती इथे. हां ठीक आहे. जितका ब्राईट हा बल्ब आहे ना तितकंच ब्राईट श्रेयाचा फ्युचर आहे. अशा प्रकारे आपलं पॅरलल सर्किट बनलेलं आहे. त्याच्यात आपला चेतन गायकवाड आणि कॅमेरामॅन पारस माचीकर आणि आम्ही दोघांनी याच्यात काही कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही. बस कॉन्ट्री दी है वो भी देनी बची है. वो भी ये देने वाली है. बस बात खत्म. हाँ आणि त्याच्यात रामकृष्ण हरी पुढं विषय संपला नाही. हे बोल ना काही सांगायचं सरांना. सरांनी विचारलं तर म्हण ना रामकृष्ण हरी आमची मशालाच काय 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 मशाल संपूर्ण सांगायचं सरांना. आम्ही फक्त वायर कट करून दिले. हां कसं कट गेलं? कात्री प्लायर्स काय असेल ते तर कधीच नसती. प्रेझेंटसुद्धा नसती. ॲटलिस्ट मी असते कधी तिथे मी जरी काही केलं नाही ना तरी नसते तरी गायत्री तर मस्त सुद्धा. आणि लेट येतो. आणि हा सुद्धा हे सगळं झालं देतो आजच त्याने. आता झुमकारने बोलले खाल्ले 8:30च्या प्रॅक्टिकलला 9 वाजता आले. लॅम्पमध्ये अभ्यास करणारेस का ओंकार आता तू? हेच बघा आमची पूर्ण E2 बॅच. आणि हा आमचा ग्रुप आमची टीम. तिकडे पारस दिसत पण नाही चेतनमुळे.